दीपचंद्र लेखेव वरद विष्णू वंदिता शाह सुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. अरे हा गणेश दरवाजा दिसतोय. लयच उंच दिसतोय रे. आपल्या सगळ्यांच्या डोंगरला काय त्या हर हर महादेव. हर हर महादेव. या जरा सावलीत बसूया, पाणी पिऊया. जरा पाणी. आपलं खरंच नशीब आहे रे की आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो. खरंय. आपल्याला रायरे शहरावर भेटलेले ते दादा, त्यांना आपण जय शिवराय करून बोलूया का? हा बोलूया ना. जय शिवराय. जगदंब. राम राम दादा. आला की तुम्ही बोललेला तसं. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही. दिलेला शब्द कधी माघार घेणार नाही. प्राण गेला तरी बेहत्तर. चला या गडावरचा मी अनुभवलेला इतिहास तुम्हाला सांगतो. गड्यांनो, आम्ही सर्व मावळे गणेश दरवाजातून गड चढायचो तेव्हा याच टाकेचं पाणी प्यायचो. आई भवानीच्या कृपेने अजून गडाला पाणी शाबूत आहे. गड्यांनो बघा ही सह्याद्री. दादा हे कशा छिद्र आहेत? गड्यांनो, गडाचा हा दुसरा दरवाजा. इथे आमच्या काळी सागवानी लाकडाचा दरवाजा असायचा. त्याला आम्ही कडी कोयंडा लावण्यासाठी हे छिद्र असायचं. सागवानीचा एक होंडका आता यातून लावला की दरवाजा बंद व्हायचा. पलीकडून कुणीही जोरात ठोकलं तरी दरवाजा उघडत नव्हता. दादा इथे काही घटना घडली होती का? हो घडली होती. महाराज साहेब शिवापूरच्या वाड्यात बैठक घेतली. सर्व मावळ्यांना बोलून घेतले व आदेश दिला रोहिड्याच्या पायथ्याला येऊन सर्वांनी रात्रीचं जमा व्हायचं. महाराज पहाटे येणार होते. आम्ही सर्व रात्रीचे जमा झालो. महाराज पहाटे आले. महाराजांनी आदेश दिला रात्रीच्या पहराला गडाच्या पायथ्याला जमा व्हायचं. आम्ही सर्व मावळे पायथ्याला जमा झालो व महाराजांची वाट पाहायला लागलो. महाराजांनी भीमा लोहार याने घडवलेले हत्यार आमच्या स्वाधीन केले. पहाट झाली. आम्ही सर्व मावळे पायथ्याला होतो. आमच्यातील काही मावळे भारेकरी बनून ह्या गडावर आले. आमच्यातल्या दोन मावळ्या गडातल्या पहिल्या दरवाज्यातून आत आले. आत आल्यावर भारेकरी म्हणला वर चाललोय. भारेकरी म्हणला बारा आम्हाला उघडून दाखव. उघडून दाखवताच भीमा लोहारने बारा खोलायला खाली वाकला व शिळ मारली. खालच्या मावळ्याला इशारा दिला. मावळे वर आले. भीमा लोहारने बारा खोलला, तलवार काढली व साप दिशी पहारेकऱ्यावर वार केला. सर्व मावळे आत आले व थेट नगारखान्याकडे व तिथल्या सरदाराला जायबंदी केला आणि असा हा किल्ला आमच्या ताब्यात आला. पायथन खाली काढा. आणि इथे नतमस्तक व्हा. इथे माझा राजा बसत होता त्यावेळी. तीच माथ्यावर आलाय. न्याहारी करू, तुकडा मोडू. चला चला दादा, आम्ही पण आणले थोडंफार काय ते पण खाऊया. या गाड्यांनो तुकडा मोडूया. अरे हे काय खाताय? ठेवा तिकडं. का हो दादा, काय झालं? अरे हे खावा, मर्दाचं खाणं.
हे बघा चटणी बुक्का आणि कांदा झणझणीत आहे. ठीक आहे. चला तर मग निघू पुढं. हे काय आहे? तो चुन्याचा गाणा खायच्या जुन्याचा? काय बन्या खायचा नाही. या चुन्याचा वापर करून आम्ही तटबंदी उभा करायचो. ह्याच्यामध्ये गुळ चुना यात टाकून बैलाच्या साह्याने हा दगड गोल फिरवायचा व त्यापासून झालेला चुना तटबंदीला वापरायचा. चला या पुढे. गड्यांनो गड कसा वाटला? एक नंबर. ही एवढी तळी या तळ्याचा जो काढलेला दगड आम्ही तटबंदीला वापरायचो व या दगडांपासून गडाच्या मजबूत तटबंदी उभा आहे. गड्यांनो हा शिरोली बुरुज मावळ्यांनी हा गड काबीज केला व किल्लेदाराला जायबंद करून महाराजांसमोर उभा केला. किल्लेदार महाराजांना म्हणाला, हा तुमचा खेळ जास्त दिवस चालायचं नाही. महाराज येसाजींना बोलले, आपल्या ह्या गडावर तोफ आहे का? येसाजी बोलला, आहे की. त्या किल्लेदाराला तोफीच्या तोंडी द्या. किल्लेदार महाराजांच्या पायी कोसळला व महाराजांना बोलला, हा किल्ला तुमचाच आहे, मी तुमच्याकडे हवं ती चाकरी करतो. महाराज हसले व दादाजींना बोलले, दादाजी हे पहा, आदिलशाहचे इमानी सरदार. मरणाचं तोंड दिसलं लगेच आपली दिशा बदलतात. हे बोलून राजे पूर्ण गड पाहायला गेले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाळांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराजांना इथं एक शिवरत्न प्राप्त झालं. त्या शिवरत्नाचं नाव होतं नरवीर बाजी प्रभू देशपांडे, ज्यांनी पावनखिंड लढवली. चला दादा येतो मग. आपण सांगितलेला राजांचा गडावरील इतिहास आम्हाला आवडला. भेटू पुढच्या गडावर. हर हर महादेव. जगदंब जगदंब.